श्री स्वामी समर्थ. आपल्या गणपती बाप्पांचं आगमन आपण केलं आनंदानं, तसंच विसर्जन करायचं आहे. गणपती बाप्पांची स्थापना करून आज आपल्याला 9 दिवस झाले आणि उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. अनंत चतुर्थी आहे आणि अनंत चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करावं लागतं. ह्या गणपती बाप्पांचं विसर्जन प्रत्येकाच्या घरामध्ये पद्धत, रूढी, परंपरा वेगळ्या असतात. कोण 1.5 दिवसाचा गणपती बसवतं, 1.5 दिवसात विसर्जन करतं, कोणी 5 दिवसात विसर्जन करतं आणि कोणी 7 दिवसात विसर्जन करतं आणि कोणी अनंत चतुर्थीला विसर्जन करतं. तर उद्या जे गणपती विसर्जन करणार आहेत त्यांनी गणपती बाप्पांना कोणत्या 5 पदार्थांचा, खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे ह्याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ मी टाकलेला आहे. पंचखाद्य हा नैवेद्य तुम्ही उद्या दाखवूनच गणपती विसर्जन करा. कोणते पंचखाद्य पदार्थ आहेत ह्याचा लॉंग व्हिडिओ केलेला आहे. तो लॉंग व्हिडिओ तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या पिन कमेंटच्या तिथं पिनवरती क्लिक करा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवूनच मनात कोणतीही नकारात्मकता न ठेवता आनंदानं गणपती विसर्जन करा. म्हणजे गणपतीचा तुम्हाला वर्षभर आशीर्वाद मिळेल. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.